दिनांक 17 मे 2026 रोजी पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांना भर चौकामध्ये थांबवून माजी महापौर मंगला कदम यांनी थेट सवाल करीत तीव्र शब्दात जाब विचारला। याचं नेमकं काय कारण आहे, याच्या पाठीमागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपण जाणून घेणार आहोत। तोपर्यंत हा व्हिडिओ पहा। सगळे विदर्भातली लोक तुम्हाला मतदान करतात। आम्ही तुम्हाला सांगून साक्षीनं देऊन तुम्हाला मी विचारून काम केलं। तुम्ही मला पत्र दिलं की बाई म्हणते महेश दादा मला सांगतो हे सगळं करायला पाडायला, तुमच्या नावाने डायरेक्ट करते ते। काल तुमच्या नावाने तिने प्रेस घेतली, तुमच्या नावाने नामदेवराव जाधवला बोलावलंय। मी तुम्हाला विचारलं होतं मी करू का नको करू, विचारलं होतं का नव्हतं? मी विलास लांडेला पाडायसाठी महेश दादा 15 वर्ष मी तुमचं काम करते। याच तारखेला पिंपरी चिंचवड शहरातील संभाजीनगर परिसरामध्ये कामगारांसाठी श्रम प्रतिष्ठा पुरस्काराचं आयोजन काशीनाथ नखाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं होतं। यामध्ये आमदार महेश लांडगे हे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा चालू होता। दिनांक 17 मे रोजी काशीनाथ नखाते आयोजित कामगार मेळाव्यात महेश लांडगे आणि स्थानिक नगरसेवक आले होते। कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर रस्त्यावर नगरसेवक निलेश नेवाळे आणि माजी महापौर मंगला कदम यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली। यांच्यामध्ये झालेला विसंवाद विकोपाला जाण्याच्या मार्गावर असतानाच कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून नेवाळे यांनी तिथून काढता पाय घेऊन निघून गेले। दरम्यान आमदार महेश लांडगे यांना रस्त्यावर थांबवून तीव्र भावना व्यक्त करीत दादा तुमच्यामुळे आम्ही विलास लांडे यांना पाडले आणि तुम्हाला निवडून दिले, अशा पद्धतीने उंच आवाजात खडा संवाद करून मंगला कदम यांनी दादांना सुनावले। तुमचे पत्र असताना देखील प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक मी हाती घेतलेल्या कार्यात अडथळा आणून त्रास देण्याचे काम करीत असल्याची भावना यावेळी कदम यांनी आमदार लांडगे यांना बोलवून दाखवली। हा संपूर्ण राडा सदृश प्रकार अजिंठानगर संभाजीनगर सीमेवरील साई गार्डन येथील रस्त्यावर झालेला आहे। ही या पाठीमागची पार्श्वभूमी आहे। समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।